जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण आलते इकडे राधेश्यामदादाच्या घराकडे. लोणी ते तामसवाडी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी पायदल दिंडी जाते. त्या दिंडीले राधेश्यामदादाकडून फराळ राहतो दरवर्षी. आले मग इकडे सगळेजण बसस्टँडवर. राधेश्यामदादाला म्हटलं जय हरी, ते म्हणत जय हरी. इकडे सागर भाऊनं बी दिला हात आणि सगळ्याला घेऊन घेतलं मग ब्लॉगमध्ये. म्हटलं तुम्ही कशाला नाराज होता, बो सगळे येऊन जा ब्लॉगमध्ये. तिथल्या झाली बहुत दिंडी. हे पाहून घ्या तुम्ही बी, एक नंबर दिंडी बरं. इकडली पुरी इलाक्यातली मुक्ताईनगरला येणाऱ्या पुऱ्या दिंडीमधून या दिंडीला एक नंबरचा अवॉर्ड भेटतो दरवर्षी. मग काय आले इकडे समजाच्या घराकडे आणि सुरुवात केली मग फराळ वाटपले. आणि इकडे पाहून संत एक डायलॉग आहे तो बिलकुल, 2 दिनों से मैंने ठीक से खाना नहीं खाया है और मैं इस दावत का भरपूर फायदा उठाऊंगा। ये देखिए, आज कई दिनों बाद मुझे पहली बार सही खाना मिलने वाला है। फराळ झाली व सगळ्याची करून. मग आपल्या सागर भाऊनं परफुल भाऊनं एका बंग म्हटला झाले बुवा बंग म्हणणे. निघाले मग ते वारकरी पुढे त्याची दिंडी पुरी करायसाठी. मग काय वो दिंडीला केला टाटा आणि आले मग इकडे बसस्टँडवर. इकडे विशालनं दीपक गेलो होते व रूमून घरी. त्याला सुट्ट्या होत्या 2-3 दिवस. तर मग त्याला बी घेऊन घेतलं ब्लॉगमध्ये. म्हटलं तुम्ही बी कशाला नाराज होता वो. मग काय वो आले आपल्या घराकडे. मामानं टरबूज आणलं होते वो. मग काय वो काटलं टरबूज आणि खाल्लं. आणि अर्जुनला काही सुस्तीचं ओढलं ते वो टरबूज खाऊन सांग काय माहिती टरबूज खाल्लं. आणि भाऊ जपून राहिला खाटवर फोन. मग काय वो केला आराम ना. आली इकडे मंदिराकडे आरतीसाठी. हर्षलने बी घेतला व्हिडिओच. आणि पाहिलं तर आपले भगतबा मंदिर जाळत होते. म्हटलं चांगली गोष्ट आहे वा, करा देवाची पूजा. मग काय वो झाली आरती ना. आले इकडे घरी जायसाठी. पाहिलं तर इकडे बबलू भाऊ भेटला. बबलू हा काय फोनात घुसेल होता. म्हटलं भाऊ पुढे पाय पडशील नाही तर. चला मग आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.